मॉर्निंग मित्रांनो, निप्पाण टू लडाख बाईक राईडचा 24वा दिवस आहे आणि सकाळ सकाळी तुम्ही डान्स बघितलाय तो आहे की आमचा लडाख रिजन पूर्णपणे सेफली पार झालेला आहे आणि त्यामुळे सकाळ सकाळी रूममध्ये आम्ही जश्न केलेला आहे। आता आम्ही आज पूर्ण मनाली साईड सीइंग करणार आहे। काल रात्रीच आम्ही मनालीचा फेरफटका मारला होता आणि मॉल रोडही फिरला होता। आई शप्प सांगतो मनाली एक नंबर आहे फिरायला। आणि जर तुमच्यात बार्गेनिंग स्किल असेल तर इतके जितकी कपडे स्वस्त मिळतात ते कुठंच भेटणार नाहीत आणि क्वालिटी एकावर एक व्हरायटी बघण्यासारखे असतात। एकदम स्टँडर्ड आणि ट्रेंडिंग झोनमध्ये आता जी ट्रेंडिंगमध्ये आहेत ती सगळी कपडे बघायला मिळतात तुम्हाला इथे, जॅकेट वगैरे। सो इथं आलं तर शॉपिंग पण दाबून करा, फक्त बार्गेनिंग स्किल तुमच्याकडे पाहिजे। आम्ही मनालीमध्ये पण उडुपी हॉटेल शोधून काढलेले आहे। आता इथं मस्तपैकी नाश्ता करायचा आणि इथून मग आणि फिरायला जायचं। जे मनालीमध्ये सगळे साईड सीन करणार आहे मी, मोस्टली जे पॉसिबल आहे ते आज। हा मनालीचा मॉल रोड आहे। हा दिवसा सुंदर दिसतोच पण रात्री आला तर एक नंबर दिसतो। इथे लाइटिंग म्हणा किंवा इथला जो माहोल असतोय तुम्हाला स्वर्गात आलेली फिलिंग देऊन जातो। सिरियसली सांगतो, तुम्ही एकदा कधी तर आला मनाली मॉल रोडला फिरा रात्री। आज मी पॉसिबल असेल तर रात्री तुम्हाला शूटिंग करून दाखवतो, काय जबरदस्त दिसतो हा रोड। पहाड़ों में बसा अगर जन्नत देखना है आपको तो मनाली जरूर आना पड़ेगा। खरं सांगतो आनंद गगनात मावना, कारण का आम्ही काल दिवसभर टायर्ड असून पण रात्रभर मॉल रोड फिरलेलो आहे। हा रोड रिकामा दिसायला आपल्याला आता, पण रात्री इतकी रश असत्या आणि आजूबाजूला इतकी शॉप्स वगैरे ओपन असतात, खायला फूड म्हणा, लाइटिंगनं पूर्ण गल्ली सजलेली असते। बघण्यासारखा नजारा असतोय, सिरियसली लई हार्ड असतोय ते विषय। समोर जो स्टॅच्यू दिसतो तो आपल्या अटल बिहारी वाजपेयींचा स्टॅच्यू आहे आणि त्यांनी आपल्या भारतासाठी काय काय योगदान दिले हे आपल्या सर्वांना माहीत आहे। त्याबद्दल त्यांना किती बोलेल तेवढं कमी आहे त्यांच्याबद्दल। बाईक तर आम्ही आज आमच्या हॉटेलच्या पार्किंग लॉटमध्ये पार्क केलेले आहेत आणि देवाने दिलेले 2 टांगा वापरत आम्ही आता मनालीचा पूर्ण फेरफटका मारत आहे। त्यांचाही वापरच व्हायलाच पाहिजे आणि मनाली खरंच चालत फिरण्यात मजा आहे, बाईकचा वापर करण्यात काही अर्थ नाही मेन सिटीमध्ये तरी। आजच्या दिवसाचा पहिला टास्क आहे आमचा हाडिंबा टेम्पल। आता हाडिंबा टेम्पलला जरा 2 रूट आहेत, एक तर आहे सरळ प्लेन रस्ता आणि दुसरा आहे तो शिड्या आहेत, पायऱ्यांच्या वाटे जायला लागणार आहे। त्यामुळे आमच्या पायांना जरा त्रास होणार आणि आज आम्ही आमच्या पायांना खूप त्रास देणार आहे, त्यामुळे टांगा त्या पूर्ण ढेंगालाच पाहिजे आज आमच्या। आता मंदिर येऊ तोपर्यंत मी तुम्हाला हाडिंबा देवीची थोडीफार माहिती शेअर करतो। महाभारताच्या काळात जेव्हा पांडवांना अज्ञातवास प्राप्त झाला होता तेव्हा पांडव जेव्हा जंगलातून फिरता फिरता त्यांनी हाडिंबा राज्यात आले होते आणि हाडिंबा राजाचा जो राजा होता त्याने आपल्या बहिणीला सांगितले की त्या मानवांची शिकार कर आणि त्यांना काबीज करून घरी घेऊन ये, म्हणजे राज्यात परत घेऊन ये। पण त्यावेळेला जेव्हा हिडिंबा देवी गेली त्यांची शिकार करायला तेव्हा भीमचा जो बलिष्ठ रूप बघून त्यांनी त्यांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांचा शिकार न करता घरी आल्या परत। आणि ही गोष्ट जेव्हा त्यांच्या भावाला कळाली तेव्हा स्वतः त्यांचा जो हिडिंबा देशाचा राजा होता तो स्वतः भीमशी युद्ध लढला आणि त्या युद्धामध्ये भीमने त्यांचा पराजय करून त्यांचा जीव घेतला होता। आणि त्या देशाचा असा रूल्स होता की राजाचा असा रूल होता की ज्याने ज्या राजाला मारलाय तोच तो पुढचा त्या हिडिंबा राजाचा राज्यकुमार होणार। पण तेथील राजा होणं भीमला पॉसिबल नव्हते त्यावेळेस। सो हिडिंबा देवीने रिक्वेस्ट केली कुंतीमाताने की मी भीमशी विवाह करते आणि कुंतीमाताने असा शब्द दिला की तुम्ही 1 वर्ष संसार करा आणि तुम्हाला जे पुत्रप्राप्ती होईल त्या पुत्राला तुम्ही तुमच्या राज्याचा राजकुमार करा आणि भीमला ह्या जबाबदारीतून मुक्त करा। आणखी जर डीप इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही प्लीज महाभारत बघा, कारण का माझ्या 10 ते 12 मिनिटाच्या ब्लॉगमध्ये मी पूर्णपणे काही सांगू शकत नाही, जितकं पॉसिबल आहे ते सांगितलेलं आहे। समोर आपल्याला सुंदर लाकडामध्ये जे मंदिर दिसते तेच आहे हाडिंबा देवीचे मंदिर। बघू शकता इतके सुंदर दिसाले ह्या नेचरमध्ये आपल्याला। हे मंदिर 1553 मध्ये बहादूर सिंगने हाडिंबा देवीच्या स्मरणात बांधलेले आहे। समोर जे 2 झाडामध्ये दिसते ते हाडिंबा देवी आणि भीम यांचे सुपुत्र घटोत्कच यांचे पूजास्थान आहे। समोर जे दिसते ते मंदिरच्या जवळच आम्हाला एक म्युझियम पण दिसलेलं आहे, जे की मनालीचं म्युझियम आहे। जुन्या गोष्टी सांगणारे किंवा इतिहास सांगणारे एक म्युझियम आहे आपल्याला।
मनालीचा जर इतिहास किंवा हिमाचल प्रदेशचा जर इतिहास जाणायचा आहे किंवा येथील पूर्वजांचा जर इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला ह्या म्युझियमला भेट देणं खूप गरजेचं आहे. कारण का जुन्या पिढीत काय काय यूज करत होते, कसे राहणीमान होते, काय वेशभूषा होती, हे सगळ्याचं कलेक्शन इथं तुम्हाला बघायला मिळणार आहे. खरं तर ट्रॅव्हलिंग म्हणजे जाणे, फिरणे, एन्जॉय करणे, 4 फोटो काढणे, इंस्टावर टाकणे असं नाही आहे. तुम्ही ज्या भागात जाताय तेथील भागांचेच कल्चर जाणून घेणे, त्यांचे विचार जाणून घेणे, त्यांनी राहतात कसे, प्रत्येक गोष्टीचा डिटेलमध्ये अभ्यास करणे गरजेचं असते. हां, गेला आणि भेटलो आलो असं काही नसते. त्यामुळे मी 1000 वेळा सांगतो की जिथे जाता तिथली माहिती कलेक्ट करा, त्यांच्याशी वार्तालाप करा, जी तेथील माणसं आहेत त्यांच्याशी, त्यांचे विचारही कळतात, त्यांचे राहणीमान करतात. कारण का आपण छोट्याशा डबक्यात राहतो आणि भारत खूप मोठा देश आहे, त्यामुळे सगळीकडे फिरणं गरजेचं आहे. म्हणून मी म्हणतो की वर्षात एक ट्रिप काढा, जेणेकरून गेला की तेथील माहिती गोळा करा, तेथील माणसांची राहणीमानी बघा, विचार करा कसं आहेत, त्यांची विचार थिंकिंग कशी आहे ते विचार करा. आता आजची पिढी अशी म्हणते की इतिहास जाणून घेणे काय फायदेशीर आहे किंवा इतिहासाचा आपल्याला काय उपयोग आहे. कारण इतिहासाचा खूप उपयोग आहे. खरं सांगायला गेलं तर इतिहासकारांनी कसं आपलं साम्राज्य जपले होते, त्यांनी कोणत्या पद्धतीनं साम्राज्य चालवले होते किंवा त्यांनी ज्या चुका केल्या त्या चुका आपण करू नये, ह्यासाठी इतिहास जाणून घेणं गरजेचं असते. खरं तर मंदिराच्या आसपासच तुम्हाला 4-5 पॉईंट बघायला मिळतात. जसे की हिडंबा टेम्पल झालं, दुसरं घटोत्कच मंदिर झालं, तिथनं म्युझियम झालं आणि हे 4थं म्हणजे डोंगरी वन विहार झालं. हे जवळपासच आहेत, त्यामुळे वॉकिंग डिस्टन्स हे सगळं तुम्हाला भेटून जाते. तसे बघायला गेलं तर हे वन अतिशय सुंदर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे येथील जे प्रशासन आहे त्यांनी याचं मेंटेनन्स जबरदस्त ठेवलेलं आहे. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी खूप ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की खाण्यापिण्यासाठी छोटे मोठे शॉप पण आहेत. सो आम्ही आता गरम गरम मॅगी खाणार आहे. अशा ठिकाणी आम्ही पण छोटे मोठे फोटो काढूनच घेतो, कारण कसं होते लोकेशन जबरदस्त आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ठिकाणी अक्षय कुमार झालेला आहे, एकावर एक पोस्ट देऊन फोटो काढून घेत आहे चेतनकडून. सो मी वरती बसून व्हिडिओ कलेक्शन करत आहे. आज काय आमच्या दोन्ही टांगांना सुट्टी नाही सोडा, कारण का आम्ही आज पूर्ण मनाली फिरून काढणार आहे. काल पण पूर्ण फिरलेलं आहे जवळपास, म्हणजे जितकं पॉसिबल आहे तेवढं. आणि आज पण गल्ली बोळ का असताना फिरतच बसायचं आहे, थांबायचं नाही बघा. आता मनालीमध्ये आलो आणि शॉपिंग करणे असं काही शक्य नाही, त्यामुळे आम्ही आता आमच्या फॅमिलीसाठी, मित्रांसाठी खूप दाबून शॉपिंग करणार आहे. सो इथे जितकं पॉसिबल आहे तेवढं कलेक्शन करूनच जाणार आहे. आणि कलेक्शन जे कपडे वगैरे किंवा शॉल वगैरे घेणार आहे ते आम्ही इथनंच ट्रान्सपोर्टिंगला टाकतो, कारण बाईकवर घेऊन जाणं शक्य नसते. आणि ही सेम मेथड आम्ही श्रीनगरमध्ये बी यूज केली होती, की आम्ही काश्मीरी शाल घेतली होती पूर्ण फॅमिलीसाठी आणि आम्ही तिथल्या तिथं कुरिअर केलं होतं. ते जवळपास पोचलेलं आहे आता निप्पाणीमध्ये. आम्ही अजून नाही आहे, आम्ही इथंच फिरालो. आम्हाला मनालीमध्ये पण एक महाराष्ट्रीयन माणूस भेटलेला आहे ज्याचे नाव अजित शिंदे आहे. त्याची स्वतःची शॉप आहे. सो आम्ही इथे खूप सारी शॉपिंग करत आहे घरच्यांसाठी. आणि तुम्ही पण इथे आला तरी अजित शिंदे म्हणून एक शॉप आहे मनालीमध्येच, त्यांच्या शॉपमध्ये या आणि तुम्हाला खूप कॉपरेट करतील. आणि इवन पार्सल करण्याची सोय बी त्यांच्याकडे आहे, त्यांनी होम डिलिव्हरी बी करतात इथूनच. काय नजारा आहे यार. आणि खरं तर आम्ही कुठे आलो आहे, कुठे चाललो आहे, कसे चाललो आहे काही माहीत नाही. रस्ता दिसेल तिकडे चाललो आहे, जिथं सुंदरता आम्हाला खेचत आहे तिकडेच चाललेलं आहे. आता जाताना मात्र गुगल मॅपचा यूज करायला लागणार आहे, कारण रूम आम्हाला कुठे आहे काय माहीत नाही आहे. आणि इथे नेट प्रॉपर चालते, कारण इंडियामध्ये ज्या लोकेशनला आलो आहे आम्ही आता मनालीमध्ये, तिथे इंडियाची सिम कार्ड यूज होतात. इथे आपल्याला खूप काही ॲक्टिव्हिटीज बघायला मिळतात. त्याचपैकी एक म्हणजे वॉटर रोपिंग बी चालू आहे, ते समोर आपल्याला दिसते आता. आणि येथील जे रिव्हर साईड कॅफे आहेत ते इतके अट्रॅक्टिव्ह आहेत की तुम्हाला 1 कप तर कॉफी तिथे जाऊन प्यावं असं वाटणारच नक्की. मनाली असो किंवा हिमाचल प्रदेश, तुम्हाला पूर्ण सर्वत्र देवदार आणि पाईनच्या झाडं बघायला मिळणार, जे की शंकूच्या आकाराचे उंच होऊ शकतात, समोर दिसतात आपल्याला. आणि मगाशी वन विहारमध्ये गेलो तिथे तर पूर्ण देवदारची झाडं होती. गुगल मॅपचा वापर कमी आणि लोकांचे मार्गदर्शन जास्त घेऊन आम्ही आता रूम शोधत आहे. आणि रूम जवळपासच आहे,
फक्त शोधण्यात जरासा वेळ चाललेला आहे, पण मजा यायला, चालायला वगैरे फिरायला किंवा मनाली फिरायला खूप मजा यायला आम्हाला. अजून थोडाफार उजेड दिसतो आपल्याला, तरी पण या मॉल रोडची शोभा हळूहळू वाढत आहे, रश पण भरपूर वाढत आहे. आणि थोडा अंधार झाला की ह्या मॉल रोडला जन्नतमध्ये कन्वर्ट होते, जन्नतमध्ये रूपांतर होते या मॉल रोडचे. सो आम्ही हा मोमेंट एन्जॉय करतो. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. स्वतःची काळजी घ्या, नेहमी हसत खेळत राहा. जय शिवराय.